याती कुळ माझे वर्गेकरा गेले हरपोणी श्रीरंगा वाचुणी याती कुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचुणी किती शिकवार मज वेळा किती शिकमार मज वेळ वेळा मी तव गोमार अट्ट भोग भोगने माते नाही ताळ अट्ट भोग भोगने माते नाही ताळ भक्ती प्रेम सुख गोड लेगी लेगे मायो शिकवार मज वेळ वेळा किती शिकवार मज वेळ वेळा मी तव गोमार जीविता निवाना काही केला वेगळा डोळे मारे किती शिकवार मज वेळ वेळा किती शिकवार मज वेळ वेळा मी तव गोवळा हृदय सद्गुरु जेणे तारिला संसार पुरु मनोनिशी आवरी सदा प्रार्थतो स्वामी तुझ्या पदासी नमोनी तुला वर्णितो आदरीसी धर्मोनी कार्या पाडतासी नमस्कार या ज्या ठिकाणी म्हणताय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय तुझे पडूंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा मी कला कुसले काहीच देणे बोलतो वचनाची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पोवावी ओम नमो अनादि सिद्धत्वा
प्रेमळ संत सज्जन मायबाप, स्वानंद सुखनिवासी गुरुवर यांच्या कृपेतून ही पवित्र भूमी, मंगळभूमी, पुणे नगरी, त्या संपूर्ण परिसरातील असणारे सर्व गुरुबंधू भगिनी, लहान पवित्र अशी मंडळी, पवित्र अशा ठिकाणी अनेक वर्षाच्या तपश्चर्यातून आपण सगळे पावन झालेली मंडळी, शाळकरी, गणनाचार्य, सुब्रमण्यम, श्रोते वर्ग, आबालवर्ग, महिला, संपूर्ण आपण तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती, पवित्र चरणावरती माझं मस्तक ठेवून, माझं भाग्य काही एवढे चांगले टाळकरी मला मिळतात आणि चांगली माणसं मिळतात. भाग्यवंत माणसं माझ्या नशिबाला तसं मारत ठेवतात. तर शेवटाला किंमत आहे ना, शेवटचा दिवस माग किती काय झालं तर आम्हाला माहिती भेटली, सगळी जातात की आता ऐकतो सोना जागा भरून काढला. एक ब्रह्मचारी बाजूला आहे. खरोखर कोणत्याही गोष्टीचा शेवट झाल्याशिवाय त्याची परिपूर्णता नाही, हे शास्त्र आहे. हे अखंड नाम यज्ञ गेली 100 वर्षाची तपश्चर्या. गुरुवर्य संप्रदाय भारती जनार्दन स्वामी यांची संकल्पना, हरिभक्त परायण आपले लाडके किरण महाराज कुंभार आणि गोपालदादा असतील, परिश्रमातून हे संप्रदाय आतापर्यंत नटवण्याची ज्यांनी क्रिया घडून आणली, धन्य असो. हे सर्व आकलन करणं, एकीकरण करणं, एवढं वैभवशाली निर्माण करणं हे साधन आहे. पुनश्च आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद का तुका म्हणे नाही आनंदाची तोटा. किती आनंद, किती सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला. Oh,
तर ती सामग्री देह अवसाना बरी. देह जर आपला चांगला असेल तर आपण कथा करू शकतो. हे शास्त्र देहाला जपलंच पाहिजे. पण श्रवण उत्कृष्ट दर्जा आपल्या मानेतून प्राप्त झालेला आहे. आणि ही इतकी मोठी 100 वर्षाची संकल्पना आपल्याला एक असं वैभव मिळालेलं आहे. फक्त आता घ्यायचंय आपण. आणि म्हणून आज कार्याच्या कीर्तनाने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची सांगता होते. फक्त मला असं वाटतं का प्रसादी कोण असते पण द्यायचे कडून त्या तोंडातून. प्रसादी कोण देणारे कडू. पण मला वाटतं औषध कडू असं तेवढं मला तो लागेल तर लगेच पडतो. कडू औषध भरत चांगला पडतो. यादी कुळमध्ये गेले हरपोणी हा जो रूपक आहे ना त्या रूपकामध्ये पहिलंच चरण जे आहे ना माझं सगळं अर्पण झालेलं आहे. गेलं सांगणं मला काय त्याची आठवत नाही. याते कोण माझे गेले हरपोने तेवढं बोलते अभंगामध्ये. श्रीरंगा वासोनी म्हणून त्या ईश्वराशिवाय मला काही समजत नाही. बाकी पहिलं चरण पूर्ण. दुसऱ्यांदा ज्यावेळी तिला काही गोष्टी सांगायच्या ठरवल्या दुसऱ्या चरणात काय परत प्रत्युत्तर आहे अभंगामध्ये. दुसऱ्या चरणात किती वर्ष शिकवाल मला, किती तुम्ही शिकवणार, किती वर्ष शिकवाल माझं वेळोवेळा वेळोवेळा मला किती तुम्ही शिकवाल ग. पण माझी अवस्था वेगळी झाली ना. मी तव गोडा रतली, मी जी रत झाली ना त्या गोवळ्याच्या सानिध्यात. जग चंद्रावर चालला हे बघ कशी घरा दारा पाड्या हे सगळं कार्या हे काय म्हणलं वैभव लोक कमवत आहेत आणि तू हे काय करून बसली. सांगितलं तिसरं चरण फार महत्वाचं आहे. अष्ट भोग भोगले माती नाही चाड. अष्ट भोग मला त्याची मला त्याची साधकाची दशा होती. त्याला साधकाची दशा म्हणतात. साधक बसाय दिलाय नाही दिलाय, हा दिलाय नाही दिलाय, हाक मारली नाही मारली, अष्ट भोग भोगले माते नाही जाड. भक्ती प्रेम सुख ओढ माई. अगं भक्ती प्रेमाचं ते सुख आहे ना त्या सुखाच्या पलीकड सुखच नाही, गोडी नाही. बाकी गोडी असेल, जिलेबी गोड असेल पण किती खावा त्याला प्रमाण आहे. जास्ती खाली तर आदर होती. ती पटली पण पचली पण पाहिजे. भोगने भक्ती नाही जाड. भक्ती प्रेम सुख गोड दिली गमाई. किती शिकवाल मज वेळो वेळा मी तव गोवळ
शेवट सांगते, जो जिव्हाळा असतो ना, जिव्हाळ्याचा माणूस वेगळा आणि तोंडावर बोलतो तर वेगळा. माझा तुमच्यावर लय जीव आहे, लय जीव आहे. प्रसंग येऊ द्या तर तुम्हाला समजा. आपल्या संसारातली आपली रोजची सगळ्यांची उदाहरणं असू शकतात. मला माहिती बाळपणीचा मित्र परंतु, बाळपणीचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू. वेळपणी मित्रावरती मित्र विचारतात तू कोण. टिकला जीवाला बाप रखमा देवी वरू जीवीचा दिवाळा काही केया वेगळा नव्हे माई. जिवाळा वेगळा जीवीचा दिवाळा. माऊलींचा अभंग आपल्या मायबापांकरता निवडला आहे. एक वेळ आपण इंटर काढून घेऊया.
वाढताना झाला होता. आता उन्हाळ्यात ते कीर्तन सांगायचा कोणाला देवाला का काय बरं झालं आले होते. हा गुरुराजा प्राण विसावा माझा गोबी आठवितो. गुरुराजा वा वा. हा गुरुराजा प्राण विसावा माझा गोबी आठवितो. आठवितो गडगडी आठवितो गडगडी. आठवितो गडगडी आठवितो गडगडी. आता पट्टी चालवा. कीर्तन आहे काल्याचा. काल्याचं कीर्तन म्हणजे गोवा काला आहे का काय समजत नाही ना. काल्याच्या कीर्तनामध्ये श्री कृष्ण परमात्म्याची उच्चार आले सांगत आहे. आणि 11 वाजता कीर्तन आटवायला सांगितलेला होता. काय 4-5 दिवसांना स्थिर झालेलाच आहे. कारण 11 वाजले रात्रीचे वाजून येतो तर दुपारी वाजू द्या. माणूस आ करताना तोंड पण आ करतो. एखादा तरी दिसतो. मग काय होतं थोडं वाईट वाटतो. आपला विस्ताराचा गुण झाला. प्राप्त झाला. आणि म्हणून परमार्थात चित्त प्रपंचात वित्त आणि देहामध्ये पित्त ही त्रिपुटी आहे. आपल्या देहात पित्त असायला पाहिजे तर शरीर व्यवस्थित राहतो. प्रपंच चालण्याकरता पैसा पाहिजे वित्त. आणि परमार्थात चित्त. ते तर माऊलीने असा गुणाकार केलेला आहे. हरिपाठाचा प्रमाण मला मागचा बोलताना आला तर बोला. चित्त नाही नामी काय होतो. कालच एकंदरीत परीक्षा सुद्धा आपल्याला आपण परीक्षेला आपल्याला पास व्हायचं आहे का नापास. आपल्याला याचा अधिकारी व्हायचा आहे. कारण महाराजांनी प्रमाण दिलंय. काय दिलंय प्रमाण. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी
मला नशीब सगळ्यांचा वैकुंठित आईसे नाही वैकुंठात नाही हातो कवळ ताई काळाचे कवळ ताई काळाचे वैकुंठित आईसे नाही हे वैकुंठात फक्त आपल्याला आपणच त्याचे अधिक काढे अहो या कार्याचा महत्व ज्यांना समजलं ते साधं नाही काळ्याच्या कीर्तनाला काय जायचा काळ्याच्या कीर्तनाला लोक थांबत नाही आणि काळ्याच्या कीर्तनाची म्हणजे परीक्षा आहे परीक्षा कधी होते आधी का वर्षांनी कधी काय वर्षांनी सप्त्याची सांगता कधी होते सुरुवातीला कसे वर्ष आता परीक्षेला बसायला नको हो एवढ्या मोठ्या वैभवाला कोणी 200 रुपये कमवले असते 100 रुपये इथं दान केला कोण एलिमेंटच्या आईने सुद्धा जेवढा असेल त्यांनी सुद्धा काही योगदान दिलं कोणी आपल्या वैभवाची संपत्ती या ठिकाणी दिली ते कारणी लागले त्याची जमाबंदी झाली नाहीतर पैशांनी कुसलाय पण इकडं तिकडे पण नाही करोनी जतन कोणा कामाले धन ऐशे जाणत जाणता कारे होतोसी देणता करोनी जतन कोणा कामाले धन जा त्याचा कॅलेंडर मालिका बघा आपली हे सगळं तुम्ही प्रत्येकाने दिलेलं योगदान कोणी झाडू काढला कोणी घास उचलले कोणी अन्न दिला कोणी पाणी दिला कोणी जेवण दिलं कोणी काय कोणी अहो हे त्याची नोंद झाली ना म्हणून संसारामध्ये राहून देव बघावा आपल्याला देवळापासून आपला संसार दिसतो ही मोठी बातमी नाहीतर गवळण अशी बोललीच नसती ना काय बोलली मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी माझा म्हणण्याला किंमत आहे हे माझे गुरुबंधू हे माझे गुरुवर्य हे माझे संप्रदाय माझा सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरामध्ये देव पण दिसावा पण घरात सुद्धा आपल्याला देव दिसावा सावता माळ्याने आयुष्यामध्ये पंढरपूरला कधी दिंडी नेलीच नाही आणि आम्ही दिंडी नेले शकतो याने दिंडी काढली का ह्याने दिंडी काढली ह्याला झेंडा का ह्याला झेंडा सगळ्या साधू संतांनी दिंड्या पंढरपूरला नेल्या सगळ्या नेल्या एकही असा साधू संत नाही माऊलीची गेली तुकाराम सगळ्या जात्या आणि त्याच्या मागे आता आम्ही तेच करतोय फक्त एकच असा सावता माळ्याची दिंडी नाही सावता माळ्याच्या माळ्यात देवानी दिंडी आणावी हे त्याचं नाते काय म्हणते सावता
संतमाळे कांदा मुळा भाजी अवघी विटा भाजी समाधान पावे चित्ते थोडे मने नमस्ते नमस्ते प्रभो तेते भेटे भूत तेते मानिते भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा ही अवस्था ही परिणाम परिस्थितीला त्या गवळणीमध्ये माऊलीला कुठेतरी निदर्शनात आली असावी म्हणून त्यांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये पहिल्या चरणामध्ये गोपिकेचं वर्णन केले. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी नियमाच्या करून इकडं अध्यात्म इकडं गोष्ट इकडं आपण संसारी आणि हा समागम मी मगाशी सांगून राहिलो का कार्याची किंमत स्वर्गादी देवाला हो कळलेली आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं काल्याची आविसे देवदळी झाले आपण काय करायचा आपण मास होऊया मग मास कुठं राहतात राहणार सगळे अध्यक्षाला माहिती आहे कुठं राहतात ते कुठं राहतात पाण्यात
टाकतात त्या काळाची आठवण पडली. आम्ही कवळ पांडवा नाही गो ज्ञानेश्वरी त्याला विचारावी. आम्ही कवळ पांडवा मीन न सेवी तवती परवा. तो मासा जोपर्यंत त्या गळाच्या आजूबाजूला असा इंटरव्ह्यूपर्यंत त्याचा बरं आहे. तो टाकलेला असतो त्याला काहीतरी लावतात. त्याला काय म्हणतात आम्ही भाकरीचा तुकडा म्हणायचं तर जाणून मला काहीतरी लावतात. तो काही जवळ यायचा बरोबर ना? बरोबर नाही. आम्ही बघतो आम्ही काही टाकीत नाही. ज्ञानेश्वरी बघतो ना माऊली दिलेले ते सांगतो तुम्हाला. हा तो मासा इकडं जातो इकडं जातो त्याला वाटतो काहीतरी अरे बाहेरला वाटतं धरून नको. तो तुला खायला टाकला नाही त्यांनी. तुला खाय नाही त्याला म्हणून गण टाकला. काय माऊलीनं ववे आठवले असं ववे पांडवा कुठं तरी कुठून राहू नको कुठून राहत होता. जड जडवली बाईला आणि बघते ती गवळण रद्द झाली. आता एक गोष्ट सांगतो ना कार्यक्रमात जपतो. MH15 पासून गाडीवर नंबर असतात बघा. MH पासिंग असतात ना नंबर गाडीवर. MH15 पासून MH15 MH16 MH17 MH18 MH19 MH25 पर्यंत अशा नंबराच्या गवळणी तुमची घ्या. MH15 म्हणजे 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंतच्या रोज जायचा. जाताना कशा सकाळी पावडर वेगळी, दुपारची थोडी वेगळी, संध्याकाळी थोडी पण जायच्या. बरं नुसतीच पावडर नाही, लिपस्टिक त्याला काय लिपस्टिक म्हणतात ना, ते लाल भडक बोट दिसायला लागतात ना. लिपस्टिक म्हणजे बोट दिसायला पाहिजे लाल. काय म्हणतात सुरमा, काजळ डोळ्यामध्ये, काजळ बोटाला लाली, आणि याला काय म्हणतात माबरो का आबरो काय एक काहीतरी होतो. शृंगाराचा भाग आहे तो, तुमचा शृंगाराचा भाग आहे, तुमचा शृंगाराचा भाग आहे. त्याला अलंकार पाहिजे, शृंगार पाहिजे. ही साडी मोठी, तिची किनार वाकडी, हिची किनार मोठी, असा आंबाडा वेगळा, आंबाडा एक वेगळा असतो नाही, त्याला आंबाडा म्हणतात. महिला खुशीत असल्या का पुढं वेणी टाकतात, पुढं वेणी टाकली का समजायचं समाधानी. हे शिस्काळलेला असल्या का समजायचं काहीतरी काम. लक्षण आहे त्यांची, लक्षण आहे. तर आम्ही तुमच्यातलेच आहोत ना, तुमच्याच पोटी आलो ना. संसारातल्या खड्या वातावरणात आणि ते तुमचे शृंगार तुम्ही निघाल्या. बापाला सांगता अहो लग्नाचा टाइम झाला, मामन मंदिर तरी तुम्ही निघा, तुम्ही काय अगर थांब जरा. बापेची गाडी नसते केलेली, नाही कपड्याला इस्त्री काय काही नाही, दांडावर शर्ट टाकलेला पर्यंत. आता ही साडी पण दिसली, सगळं काय झाला. अहो तुम्हाला काय बाप्याना, तुम्ही काय निघालो. आमचं काय अरे बायको बरं हे झाला चांगला घाला, लक्षात ठेवा. रोज कपडे चांगलं घालावं, माणूस रोज कपडे
समस्येचा धरा, यांचा धरा, कुणाचा धरा. पण ते आपलं म्हातारपणी सोबत नाही तुम्हाला. म्हातारपणी साडे काय सोबणार नाही, पण रोज त्या फाटाक म्हणतात. आणि मग मागण्याटी कळायचा ते कोण वापरीत पण नाही. माग कपडा लग्नाला जातात फक्त चालला. आणि हे दिसे काय झालं, ते कपडे घेतलं काय झालं. माझा कपडा वापरणं मोठा विषय. ते सरसट देतो कोणाला वापर, ते ठेवायचं नाही. एवढं तर काय होतं, त्याचा नाश होतो ना. रोज आपण वापरायचे, रोज 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 कपडे वापरायचे. नाहीतर ते कपडे आपण म्हातारपणी जर चांगली साडी नेसा गेलो, आपली शोभा बिघडते. नेसून झाली, सगळा झाला. बाप्या म्हणते अरे चल लागल. हो आलो. आणि मग कबाड घरामध्ये, कबाडाला आरसा, पायापासून हो तुम्हाला काय बाप्याना. आणि आरशात उभी राहणार, पायापासून वरपर्यंत बघणार. आणि बघितल्यानंतर शेवटची क्रिया माझ्या घरात मी सांगतो, ते एक वेळ असे बघणार आणि एक वेळ सरळ निघून जात नाही. हा गुण आहे. MH15 MH25 या वयोगटातल्या गवळणी रद्द झाल्या ना. कोणाशी रद्द झाल्या? परमेश्वर भगवंताची. देखला डोळा पैसला हो त्याला बघितला होता. सावळ्या बरोबर मला बघितला होता. गवळणीने गोपाळाने बघितला होता. नवे आयुष्यभर त्यांनी बाळपणामध्ये घालवलं. ते यांची पोरांमध्ये राम प्रभू वानरामध्ये रमला. रामप्रभू वानरामध्ये रमले आणि कृष्ण भगवंत बाळकांमध्ये रमले. बाळ हे ब्रह्म आहे, ही अवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि ती रमलेली सगळी मंडळी एवढे कृष्णाचा डोळा पुढे महाराज आले. 4 वाजले तरी आता आटपायचं नाही. आता ते उपयोग गाईला एकदा वाकून सोडला. आता तुम्ही काय पाहता नाही, बोलता काय पाहता. गाईला वासरू जोपर्यंत सोडित नाही तोपर्यंत त्या गाईला पाळणा येत नाही. आणि एकदा वासरूला सोडला त्याने त्या भिक्षा मारल्या, गाई का सुंदर भाऊ काय करणार. हे असंच आहे, हे रिंगण असतं. MH15 पासून MH25 पर्यंत सगळ्यांना सकाळचं नाट्य वेगळं, दुपारचं नाट्य वेगळं, संध्याकाळचं नाट्य वेगळं. MH95 एक आला तिथून. किती? MH95. MH15 होतं, MH25 कुठं नाही, MH95 म्हणजे कोण? म्हातारी असं मला वाटतो. सतरणी तिने त्या जाणाऱ्यांनी ना अडवलं. हे काय रोज कुठं का जाता, रोज कुठं का जाता. त्या जातात त्या का नाही ना, बघायला जातो त्या. हे नेहमी दिले, मन मोठे भगवंताने हरिने माझे हरी त्या भगवंतानी या चित्ताचं हरण केलं होतं. त्या गोपिकांना काही सुरत नव्हतं त्या भगवंताशिवाय. आठव गेला बाबा भाव झाला
त्वमेव पांडुरंग ही अवस्था त्याची. रोज कृष्ण बघण्यात होता. जाता 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 म्हातारीने अडवलं. आता हिला काय पण काहीतरी सांगायचं कारण तिला भाव जागृत झाला. या आरती या रोज या मार्गाला जातात त्या आरती नक्की काहीतरी झालं नाही. मला सांगा ग कुणीतरी सांगा की सांगा कुणीतरी सांगा की सांगा माझा कृष्ण देतीला काय माझा कृष्ण देतीला काय कुणीतरी सांगा की सांगा कुणीतरी सांगा की सांगा. अगं सांगा तुम्ही नका चाललंय का चाललंय काय मला ते सांग ना. कारण माझं त्यांनी सांगायची वस्तू सांगितला. म्हातारी जागी झाली. अरे ह्या देहात जोपर्यंत तो आहे तोपर्यंत ह्या देहाला किंमत आहे. पोपट उडून गेला इंद्राने कामा झाला. आता मी कीर्तन कधी कधी पोपटा रेडिओवर हे सगळं बसलोय ऐकतोय बोलतोय वाचतोय कुणाच्या देवर पोपटाच्या चाले कधी कोणाच्या कोण बोलवितो. अरे ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. परवाच्या कीर्तनामध्ये माऊलीने आपल्या किरण मानसामध्ये अभंगामध्ये सांगितलं बघा शेवट. तुका म्हणे हे भजन प्रमाण काय थोरपड झाला याची. भजनाला फार किंमत आहे. भजनाने राम रमतो. आणि म्हणून ती म्हातारी जागृत झाली घरी गेली. या पोरींसारखीच मी आता नटतो नटते. तिने काजला दिलं तिने लिपस्टिक घेतली तिने पावडर घेतली तिने साडी काढली. पूर्वीची साडी त्या साडीवर असा मोठा भोंगा होता. गिरणीचा भोंगा होता ना त्या गिरणीत आली असेल त्याला मोठा भोंगा त्या साडीवर होता. चित्र अशी छापलेली किनारी तिची एकदम भरदार. हे म्हातारी एवढी कधी झाली देवाला बघण्याकरता ती साडी उलटी नेसली भोंग्याच्या डोक्याला खाली. तो भोंगा साडीवर छापला तो भोंग्याचा शेंडा होता खाली बुंदावर. साडी उलटी उलटी ती जरी एकी बाजूला उलटी साडी नेसली. पावडर बिवडर लावली. पण 95 वर्षाची म्हातारी तिला हालत होता ना. गेली कादाल लावायला. तो कादाल कुठं लागला ते काय हिट लावता नाही ना. आज असा वय झाला ना माणूस काजल कुठं पाहिजे लागला कुठं वाचायला काय म्हातारी कशी दिसली असं. म्हातारी एकदा नाव 95 आज समोरचा मुद्दा. अरे ही माझी दिसते काहीतरी कोणी कारण ही वेगळी दिसते ना. तो गिरणीचा भोंगा बोलत साडी डोळ्यात नाही
आई माझीच बायको पण ही जागा कुठं आहे? माणसं हसतील नाही कानत नाही याची गोळ माझे केली कोणी म्हातारी बेहोश झाली होती. म्हातारी अगं चालल्यास कुठं? तुझ्या पाया पडतो. बायकोच्या पाया पडण्याची भूमिका माणसाची व्हावी हो धर्मपत्नीला भाववीस करत होते. ऐकून ठेवा, बायकोला भाववीस करण्याची ताकद तयार व्हावी माणसामध्ये. मी जातोय त्या कानाला भेटायला जातोय, कन्हैयाला भेटायला जातोय. अगं पण तू साडी नेसतेस कशी? तो एकटी कुठं ना कानाला कुठं तू दिसतेस कशी? तुला माहिती आहे? जा परी घरी जा बदल. तिने उत्तर दिलं. त्या उत्तराला फार महत्व आहे. घरी जाईन ती साडी सोडी परत माझा जर जीव जर त्या घरात गेला तर देव मला भेटेल काय? जीव जर गेला तर देव भेटेल काय? आज आम्ही बघू काय मग बघू क्षणभंगोर नाही बरोबर वारेचा पद थोडा मायाचा काही नसले बघत असा पुढे उचार थोडा एवढता का? राम राम स्मरा आधी सगळी कामं मागे ठेवा. परमेश्वराचं चिंतन करा. आता 12 वाजले आता काय करता? पवित्र अंतःकरणातून आपल्या प्रत्येकाच्या पुण्याचे शिदोरीतून श्रवण करण्याचा माझ्या मुखा वाटे बोलून घेतलेलं ज्या भगवंताने आहे गुरुवर्याने ते तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं वागणं आला असेल क्षमा असावी. बरोबर असं त्याचं आपण पालन करा आणि असं आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य देव संतती प्राप्त हो. संतती संतती ऐश्वर्यवान बनव.
या सगळ्यांची कृपा आहे आणि म्हणून हा लाभ आपण कार्याच्या हातून घ्यायचा आहे सगळ्यांनी. हा प्रसाद कसा आहे माहिती काय? या प्रसादाची पद्धत सांगतो. एकदा सत्यनारायणची पूजा झाली तर तो तुमच्या हातावर केलेला प्रसाद तुमचा तुम्हीच खायला, दुसरा कोणाला द्यायचा नाही. पण हा प्रसाद असा आहे का तुम्ही त्यांना द्यायचा, ते त्यांना देतील. एकमेका मुखी घालून सुखे घालू बरी काला वाटू एकमेका वैष्णवलीला सुंदर. हा गोडीचा आहे. बोलण्यासारखे टोपलीवर विषयाचा पुढे आले पण वेळ झाले. मला 11 वाजता सांगितलं होता, आता मी 12 वाजले. ही एक माफी मागतो आणि तुमचा जो काय ऐकण्याचा जो काय भाव आहे ना, हा प्रसन्न असल्यामुळे मी एवढा बोललो, नाहीतर बोललो नसतो. तुमच्या ऐकण्याच्या समाधीस्थ अवस्था बघितली, मी पण जरा रंगलो आणि ते बरं वाटतं. म्हणून याचं करता शिंकेला विले दोरी याने स्वतः हा पाठ आणला वेगळं, तो लवकर मला फुटत नाही. काय मारायच्या मध्ये काय माहिती, तीच फटके मारले. कृष्ण अवघारी Thank you.
आ